नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं पल्स करिअर काउन्सिलिंग सहर्ष स्वागत आहे. मी ज्ञानेश्वर. आपण पाहणार आहोत आज वेटनरी कॉलेजेस जे आहेत गव्हर्नमेंटचे महाराष्ट्रामध्ये त्यांचे कॅटेगरी वाईज काय कट ऑफ असतील प्रत्येक कॉलेजचे. स्टेट कोटा वर्सेस रिजनल कोटा काय असतो, रिजनल कोटाचा कट ऑफ काय असतो आणि स्टेट कोटाचा काय कट ऑफ असतो आणि तुम्ही कुठल्या रिजनमध्ये येतात ते पण पूर्ण मी सगळे ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. कॅटेगरी वाईज आणि नॉन ओपनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना किती फीस लागते ते पण आपण बघणार आहोत. हॉस्टेलची फीस किती असते, नंबर ऑफ सीट किती आहेत महाराष्ट्रामध्ये त्या पण आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला जो आहे ते एक अंदाज येईल की आपला नंबर वेटनरीसाठी लागेल का नाही. या सर्व डिटेल जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो दॅट तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे जे इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचेल. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची जी आहे ती लिंक दिलेली आहे, तर तुम्ही जे आहे ते लिंकमधून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून अशीच अपडेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती लवकरात लवकर तुमच्याजवळ पोहोचेल. ओके, आपण सर्वात पहिल्यांदा जे आहे ते रिजनल कोटा आणि स्टेट कोटा काय आहे याबद्दल पाहूयात. संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो अराउंड 4 रिजनमध्ये जे आहे ते डिवाईड करण्यात आलेला आहे, ए, बी, सी आणि डी. ओके, रिजन एमध्ये जे आहेत ते 2 वेटनरीचे कॉलेजेस आहेत, वेटनरी कॉलेज ऑफ नागपूर आणि वेटनरी कॉलेज ऑफ सायन्स अकोल्याचं, हे दोन जे आहेत ते रिजन एमध्ये येतात. रिजन एमध्ये कोणते जिल्हे येतात हे पाहूयात. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम हे जे आहेत हे इतके जे जिल्हे आहेत ते रिजन एमध्ये येतात. आता 70% आणि 30% काय असतो हे पाहूयात, म्हणजे स्टेट कोटा आणि रिजनल कोटा काय असतो. आता रिजन एमध्ये अराउंड 2 कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसमध्ये जे आहेत ते जवळपास जितक्या बी सीट आहेत, आपण समजा कितीही सीट असतील त्यामधल्या 70% सीट जे आहेत ते रिजनल कोटातील विद्यार्थ्यांसाठी रिझर्व असतात. म्हणजे वेटरनरी कॉलेज ऑफ नागपूर आणि अकोलाच्या जेवढ्या सीट आहेत त्याच्यामध्ये 70% जे विद्यार्थी आहेत ते ए रिजनमधलेच भरले जाणार. ओके, 30% सीटवर जे ते संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी येऊ शकतात. म्हणजे कोट ऑफ खाली गेला, कमी जरी झाला तरी वाढला तरी रिजनल कोट्यातल्या विद्यार्थ्यांना जे आहेत ते अराउंड 70% सीट आहेत ते रिझर्व असतात तिथं. त्यामुळे 70% सीट तिथल्या रिजनल कोटातल्या विद्यार्थ्यांना भरल्या जातात. ओके, कॅटेगरी रिजन बीमध्ये जर पाहिलं तर आपण तर बॉम्बे वेटनरी कॉलेज ऑफ मुंबई आहे. याच्यामध्ये जे आहे तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. आपण जर पाहिलं तर इथल्या जी 70% सीट आहेत बॉम्बे वेटनरी कॉलेजमध्ये त्या ह्या रिजनल कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी रिझर्व असतात. म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत ते रिझर्व राहतात. ओके, रिजन सीमध्ये जे आहे ते NKP कॉलेज ऑफ वेटनरी सायन्स शिरवळचं जे आहे साताऱ्याला त्याचा समावेश होतो. तर या रिजनमध्ये जर पाहिलं तर अराउंड सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते 70% सीट ते आहेत ते शिरवळचं जे कॉलेज आहे वेटनरीचं त्यासाठी रिझर्व असतात. 30% सीटवर जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी इथं ॲडमिशन घेऊ शकतात. ते संपूर्ण जे ॲडमिशनचं प्रोसेस आहे ते मापसूच्या वेबसाईट थ्रू होतं. रिजन डीचा जर विचार केला तर रिजन डीमध्ये जे आहेत अराउंड 2 कॉलेजेस आहेत. एक आहे परभणीचं आणि दुसरं आहे उदगीरचं. ओके, इथं जर पाहिलं तुम्ही लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश जो आहे तो रिजन डीमध्ये होतो. तर इथल्या जे 70% सीट जे आहेत ते रिजन डीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आहेत ते रिझर्व आहेत आणि रिमेनिंग 30% सीटवर जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात. ओके, तर आपण कॅटेगरी वाईज आपण आता कट ऑफ पाहूयात प्रत्येक कॉलेजेसचं. पहिल्यांदाच 30% सीट जे आहेत ते स्टेट कोटाचे आहेत आणि 70% सीट जे आहेत ते रिजनल कोटाचे आहेत. वेटरनरी कॉलेज ऑफ नागपूरचा जर कट ऑफ पाहिला आपण तर रिजनल कोटासाठी जो ओपनचा कट ऑफ आहे तो अराउंड 85,000च्या आज जर ऑल इंडिया रँक असेल तुमचा तर इझिली तुमचा नंबर जे आहे ते वेटरनरी कॉलेज ऑफ नागपूरला लागून जाईल. ओके, SC कॅटेगरीसाठी पाहिला तर 2,15,000 आहे. ST कॅटेगरीसाठी तो 4,01,653 इतका ऑल इंडिया रँकवरचा विद्यार्थी जो आहे तो लास्ट विद्यार्थी ST कॅटेगरीचा वेटरनरी सायन्स कॉलेज ऑफ नागपूरला जो आहे तो लागलेला आहे. विजेसाठी जर पाहिला तर विजेसाठी अराउंड 3,83,000 इतका ऑल इंडिया रँकवर जो आहे तो विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे. आणि NTB या कॅटेगरीसाठी जर विचार केला तर आपण तर अराउंड 2,80,000 इतका ऑल इंडिया रँकवर जो आहे तो विद्यार्थी इथं लागलेला आहे. NTC साठी जर पाहिलं तर 98,000चा विद्यार्थी इथं आपल्याला स्टेट कोटातून रिजनल कोटामधून लागलेला आहे. NTD साठी 1,46,000चा विद्यार्थी आहे. OBC साठी 98,000. EWS साठी जर पाहिला तर तुम्ही अराउंड 1,88,938 इतक्या खाली जो आहे तो EWSचा जो कट ऑफ आहे तो वेटनरी कॉलेज ऑफ नागपूरला जो आहे तो लागलेला आहे. SCBC कॅटेगरीचा अगेन सेमच राहिलेला आहे, 1,88,000 सेम कट ऑफवर जो आहे तो विद्यार्थ्यांना ॲडमिशन इथं भेटलेला आहे.
तर आपण रिजनल कोटाचं पाहिलं. आता स्टेट कोटाचं जर आपण पाहिलं तर स्टेट कोटामध्ये अराऊंड ओपन कॅटेगरीसाठी आहे तो 75,000 ऑल इंडिया रँक लागलेला आहे. एस.सी कॅटेगरीसाठी 2,01,000 आहे. एस.टीसाठी पाहिलं तर 4,31,000 इतका ऑल इंडिया रँक आहे. व्ही.जे कॅटेगरीसाठी जर आपण पाहिलं तर 1,08,204 इतका ऑल इंडिया रँक आहे रिजनल कोटाचा. एन.टी.बी कॅटेगरीसाठी जर पाहिला तर 30% ज्याला आपण रिजनल कोटा म्हणतो, 30% ज्याला आपण स्टेट कोटा बोलतो, त्या 30% जे आहे ते अराऊंड 2,31,000 इतका जे आहे तुमचा ऑल इंडिया रँकवर इथं ॲडमिशन होण्याचे चान्सेस आहेत. एन.टी.सी कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर 1,25,000 इतका ऑल इंडिया रँकवर जे आहे तर तुमचा स्टेट कोटातून ॲडमिशन झालेला आहे. एन.टी.डीसाठी आय थिंक इथं सीट नाही आहे, त्यामुळे इथं जो कोटा आहे तो दाखवलेला नाही आहे. ओके. पण एन.टी.डीच्या विद्यार्थ्यांना इथं मेरिट बेस जे आहे ते आपण ओपन कॅटेगरीमधून पण कॉलेज भेटतात, असं नाही की सीट नाही, फक्त रिझर्व सीट नसल्यामुळे त्यांचा जो आहे तो कट ऑफ दाखवलेला नाही आहे. ओबीसीसाठी जर पाहिलं तर 89,243 ऑल इंडिया रँकवर जो आहे तो स्टेट कोटातून इथे ॲडमिशन झालेला आहे. EWS कॅटेगरीसाठी पाहिलं तर 87,816 इतका जो आहे तो रिजनल कोटा स्टेट कोटाचा जो आहे तो कट ऑफ आलेला आहे. SCBCचा जो आहे तो अराऊंड 92,000 इतका जो आहे तो तुमचा स्टेट कोटाचा कट ऑफ आलेला आहे. आपण नेक्स्ट कॉलेज पाहूयात. कॉलेज ऑफ वेटनरी सायन्स कॉलेज ऑफ वेटनरी अँड ॲनिमल सायन्स अकोला हे जे कॉलेज आहे याची आपण संपूर्ण डिटेल्स घेऊ. हे जे कॉलेज आहे ते 2024चं कॉलेज आहे. ओके. जर आपण याचा स्टेट कोटा रिजनल कोटासाठी जर पाहिलात कॉमनचा कोटा तो अराऊंड 1,25,000 इतका आहे. SC साठी जर पाहिला तर 2,34,000 इतका येतो रिजनल कोटाचा कट ऑफ. ST कॅटेगरीसाठी तो आहे तो अराऊंड 4,04,000 इतका आलेला आहे. विजेसाठी जर इथं पाहिला तर तुम्ही 1,34,000 इतका जो आहे तो ऑल इंडिया रँकवर तुमचं ॲडमिशन झालेलं आहे. NTB या कॅटेगरीसाठी जर पाहिला तर तुम्ही 2,20,000च्या आत इथं जे आहे ते ॲडमिशन झालेलं आहे रिजनल कोटातून. रिजनल कोटा एमधचं हे आपले कट ऑफ आहेत. NT2 या कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर अराऊंड 1,44,842 या ऑल इंडिया रँकपर्यंत जे आहे तिथे ॲडमिशन झालेलं आहे. ओके. OBCसाठी जर इथं पाहिला तुम्ही तर 1,34,503 या ऑल इंडिया रँकपर्यंत जे आहेत अराऊंड इथं ॲडमिशन झालेलं आहे. EWSसाठी जर पाहिलं तर अराऊंड 4,28,940 इतका ऑल इंडिया रँकपर्यंत जो आहे तो इथं नंबर लागलेला आहे. SCBCसाठी 1,87,657 इतक्या ऑल इंडिया रँकवर जे आहे तिथं तुमचं ॲडमिशन झालेलं आहे रिजनल कोटामधून. जर आपण जर पाहिलं तर स्टेट कोटासाठी इथं जे आहे तो ओपनचा जो आहे तो 91,200वर कट ऑफ आलेला आहे. SC कॅटेगरीसाठी अराऊंड तो 2,10,861 इतक्या ऑल इंडिया रँकपर्यंत जे आहे तिथं नंबर लागलेला आहेत. STसाठी जे आहे ते 4,26,232 इतक्या ऑल इंडिया रँकपर्यंत जो आहे तिथं नंबर लागलेला आहे. जर NTC ज्याला आपण NT2 पण म्हणतो या कॅटेगरीचा जर विचार केला तर अराऊंड 683वर जो आहे तुमचा ऑल इंडिया रँक जो आहे तिथं हे झालेलं आहे क्लोज झालेला आहे स्टेट कोटासाठी. NTDचा जर पाहिला तिथं तर 1,27,000 इतक्यापर्यंत जो आहे तो तुमचा ऑल इंडिया रँकवर जो आहे तो स्टेट कोटाचा नंबर लागलेला आहे. अगेन इथं OBCसाठी 1,11,934 इतक्या ऑल इंडिया रँकपर्यंत जो आहे तो नंबर लागलेला आहे. EWS कॅटेगरीचा जर विचार केला तर अराऊंड 1,43,000च्या जवळपास तुमचा जो आहे नंबर लागलेला आहे. आणि SCBCसाठी जर पाहिला तिथं तर स्टेट कोटामधून 92,695 इतक्या ऑल इंडिया रँकपर्यंत जो आहे नंबर इथं जे आहे ते लागलेला आहे. हे बॉम्बे वेटनरी कॉलेजबद्दल आपण आता पाहूयात. बॉम्बे वेटनरी कॉलेजचा जो आहे तो रिजनल कोटाचा कट ऑफ आपण बघूयात. इथं ओपनसाठी अराऊंड 89,000 आलेला आहे. थोडं मी फास्ट सांगतो, इथं फक्त मेन आकडे सांगतो. बाकी तुमच्याकडे हा जो फोटो आहे ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. नसेल तर मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे आहे ते स्क्रीनशॉट शेअर करणार आहे, सो दॅट तुम्ही तिथून व्हॉट्सअप ग्रुपमधून पण ते ॲक्सेस करू शकता. सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करणार आहे, सगळ्या PDF वगैरे, तर तुम्ही तिथून ते ॲक्सेस करा. ओके. SC कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर अराऊंड ह्याचं जे आहे रिजनल कोटाचा तो आहे अराऊंड 7,66,000पर्यंत जो आहे तो तुमचा इथं ऑल इंडिया रँक गेलेला आहे रिजनल कोटाचा बॉम्बे वेटनरी कॉलेजसाठी. विजेसाठी जर आपण पाहिलं तर अराऊंड
10,000 इतका ऑल इंडिया रँकवर इथं आपलं सिलेक्शन झालेलं आहे विद्यार्थ्याचं. NTBसाठी अराऊंड 5,14,000. NTCसाठी जर पाहिला तर 2,29,966. NTDसाठी 6,54,000 6,74,000 इतका ऑल इंडिया रँकवर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. OBCसाठी जर इथं पाहिलात बॉम्बे वेटरनरी कॉलेजसाठी तर अराऊंड 2,01,922 इतकं सिलेक्शन झालेलं आहे ऑल इंडिया रँकवर. AWSसाठी इथं 83,000 8,31,000 इतक्यावर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि SCBCसाठी 2,95,000 इतक्यावर तुमचं जे ऑल इंडिया रँकला लागलेलं आहे. रिजनल स्टेट कोटाचे जे कोटअप आहे ते वरच्या साईडला दिलेले आहेत. तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून तुम्ही स्वतः पहा, जेणेकरून थोडं व्हिडिओ फास्ट होईल. आता NKP जे कॉलेज आहे, NKP कॉलेज ऑफ वेटरनरी शिरवळचं, त्याचे आपण डिटेल्स पाहणार आहोत. स्टेट कोटासाठीचे रिजनल कोटाचे कोटअप मी एक्सप्लेन करतो. स्टेट कोटाचे तुम्ही स्वतः वरच्या साईडला दिले, तुम्ही एकदा पाहून घ्या. जनरल कॅटेगरीसाठी जे आहे ते 82,000. SCसाठी जर पाहिला तर 1,94,000 आणि 1,47,000वर STचं सिलेक्शन झालेलं आहे. ग्रुप कुठला येतो हा सीमध्ये. विजेसाठी तर 1,34,000वर झालेलं आहे इथं. NTCसाठी 84,000. NTDसाठी 87,816 या ऑल इंडिया रँकवर इथं ॲडमिशन झालेलं आहे. OBCसाठी 87,816वर जे आहे तिथं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. AWSसाठी जर पाहिलं तर 83,994 या ऑल इंडिया रँकवर इथं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि SCBCसाठी 64,000 इतक्या ऑल इंडिया रँकवर जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे. वेटरनरी कॉलेज परभणीचा आपण जर पाहिलात तर स्टेट कोटाचा जो रिजनल कोटाचा जो कोटअप आहे तो अराऊंड 92,000 ओपन कॅटेगरीसाठी आहे. SCसाठी जो आहे तो 2,12,000 आहे. STसाठी अराऊंड 4,34,000च्या जवळपास जे डेट आहे तुमचा इथं ॲडमिशन झालेलं आहे ST कॅटेगरीच्या स्टुडंटचं. 1,34,000वर विजेचा विद्यार्थी इथं लागलेला आहे. NTBसाठी जो आहे तो 1,62,000 इतका ऑल इंडिया रँकवर जो आहे तो विद्यार्थी झालेला आहे सिलेक्शन. तर तुमचे पण जर ह्या रेंजमध्ये जर ऑल इंडिया रँक असतील तर तुमचं पण सिलेक्शन इथं होण्याचे चान्सेस असतात शुअरली. NTCसाठी जर पाहिला तर 79,982वर जो आहे तो इथं लागलेला आहे. NTDसाठी पाहिला तर अराऊंड 87,816 या ऑल इंडिया रँकवर जे आहे तिथं सिलेक्शन झालेलं आहे. OBCसाठी पण 98,000 राहिलेला आहे. AWSसाठी 1,36,000 इतका ऑल इंडिया रँकवर इथं सिलेक्शन झालेलं आहे परभणीच्या कॉलेजला रिजनल कोटातून. आणि अराऊंड SCBCसाठी जर पाहिला तर 99,000 इतके ऑल इंडिया रँकवर इथं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही स्टेट कोटाचे कोटअप जे आहे ते ह्या साईडला दिलेले आहेत 30%मध्ये. तुम्ही एकदा चेक करून घ्या. हे सगळे कोटअप जे आहेत ते स्टेट कोटाचे तुम्ही एकदा चेक करून घ्या. आता आपण उदगीरच्या वेटरनरी कॉलेजसाठी जे आहेत ते आपण पाहणार आहोत. हे कॉलेज जे आहे अराऊंड 1987चं कॉलेज आहे. रिजन Dमध्ये येतो. याचा जर रिजनल कोटाचा कोटअप पाहिलात तर तो आहे अराऊंड 96,833. त्याच्यानंतर जर पाहिला तर SCसाठी जर पाहिला तर 2,14,000 इतके ऑल इंडिया रँकवर जे आहे ते उदगीरच्या कॉलेजला जे ते सिलेक्शन झालेलं आहे. STसाठी आहे 4,39,000 इतक्या ऑल इंडिया रँकवर इथं सिलेक्शन झालेलं आहे. विजेसाठी आहे तो 1,15,000 इतक्या ऑल इंडिया रँकवर सिलेक्शन झालेलं आहे. NTBसाठी इथं सीट नाही आहे. ओके. तर NTCसाठी 83,000च्या जवळपास तुमचं जे सिलेक्शन झालेलं आहे. तर मे बी तुमचा नंबर 83,000पर्यंत लागण्याचे चान्सेस असतात. NTGसाठी जर पाहिलात अराऊंड तर 1,05,157 ऑल इंडिया रँकवर जे आहे ते तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. NTD या कॅटेगरीसाठी 1,05,157 ऑल इंडिया रँकवर जे आहे सिलेक्शन झालेले आहे. OBCसाठी जर पाहिला तर 95,000वर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. AWSसाठी जर पाहिला तर अराऊंड 1,37,930 या ऑल इंडिया रँकवर जे आहे ते उदगीरच्या कॉलेजला जो आहे तो रिजनल कोटातून सिलेक्शन झालेला आहे. SCBCसाठी 83,423 या ऑल इंडिया रँकवर जे आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. आपण नेक्स्ट पाहूयात. हे झाले सगळे वेटरनरी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे कटऑफ. आपण पाहूयात की आता फीस किती लागते कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी. ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण पाहिलात तर अराऊंड 62,635 इतकी जी फीस आहे ते ओपनच्या विद्यार्थ्यांना जी आहे तिथं लागून जाते. 62,635. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर पाहिला तर तुमची अराऊंड 26,135 इतकी फीस लागू शकते. हे लास्ट इयरच्या फीसनुसार मी तुम्हाला सांगतो आहे. याच्यामध्ये थोडंफार चेंजेस झाले तर होऊ शकतात. मोस्टली गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, फीसमध्ये जास्त डिफरन्स तुम्हाला पाहायला भेटणार नाही. म्हणजे अदर स्टेटमधून जे विद्यार्थी आपल्या इथे घेणार आहेत ॲडमिशन विषय थ्रू वगैरे, त्या विद्यार्थ्यांसाठी जर पाहिलं तर अराऊंड 63,135 इतकी फीस जी आहे ती त्यांना भरावी लागते.
आता हॉस्टेलच्या जर फीसचा विचार केला तर आपण इयर वाईज जे फीस आहे ते वेगवेगळे आहे, आणि जर कॉलेजचं जर पाहिलं तर कॉलेज वाईज पण फीस जास्त आहे. नागपूरला आणि जर मुंबईला जर पाहिलं तर फीस थोडी जास्त आहे. बाकी सगळीकडे सेमच आहे, तुम्ही इथं पाहू शकता. शिरवळला सेम आहे, उदगीरला सेम आहे, आणि परभणीला या तिन्ही कॉलेजेससाठी एक जी फीस आहे ते सेम आहे. बट तुमच्या ह्याच्यासाठी जास्त झालेली आहे फक्त नागपूर आणि मुंबईसाठी. तर तुम्ही जे आहे त्या ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात लक्षात येईल काय लागेल. ओके. आपण पाहणार आहोत कॉलेज वाईज सीट किती आहेत. ते नागपूरच्या कॉलेजला जे आहेत ते अराउंड 80 सीट आहेत, आणि 20 सीट आहेत ते मे बी वाढू शकतात, ह्या फिक्स नाही आहेत. पण 80 ह्या जे सीट आहेत ते पूर्ण जे आहेत ते कॉलेज वाईज जे आहेत ते फिक्स आहेत. ओके. आणि ह्या सीट ज्या आहेत ते ॲडिशनल सीट आहेत, वाढू शकतात किंवा वाढल्या तर वाढतात किंवा नाही वाढणार. ओके. तर मोस्टली जर आपण पाहिलं तर ह्यांना सिक्युअर म्हणू शकतो, ते जे आहेत ते वाढण्यावर वगैरे आहेत. तर इथं जर पाहिलं तर हे आपण धरून चालूयात. नागपूरच्या कॉलेजला जे आहेत अराउंड 100 सीट आहेत, अकोल्याच्या कॉलेजला 80 सीट आहेत, मुंबईच्या कॉलेजला जे आहेत ते 100 सीट आहेत, शिरवळच्या कॉलेजला 75 सीट आहेत, त्यानंतर परभणीच्या कॉलेजला जे आहेत ते 80 सीट आहेत, आणि उदगीरच्या कॉलेजला जे आहेत ते 80 आहेत. सॉरी, परभणीच्या कॉलेजला 100 आणि लातूरच्या कॉलेजला 80 सीट आहेत. आपण जर टोटल पाहिलं त्यांची तर रेग्युलरमध्ये जर पाहिला तर हे वाला जो आहे मी जे सांगितलं फिक्सवाल्या, त्याच्यामध्ये 464 ज्या सीट आहेत त्या कन्फर्म आहेत, आणि एकाहत्तर सीट मे बी वाढू शकतात. जर टोटल जर पाहिला संपूर्ण तर 535 इतक्यापर्यंत आहेत. तर हा होता पूर्ण व्हिडिओ जो आहे तो, याच्यामध्ये आपण वेटरनरी कॉलेजचे जे डिटेल्स आहेत ते पाहिलेले आहेत. ओके. आता इथून पुढला जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण जो प्रायव्हेटचे वेटरनरी कॉलेज आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण डिटेल्स पाहणार आहोत. त्यांची फीस काय असेल, त्यांची नंबर ऑफ सीट काय आहेत, त्यांचं अपडेट काय आहेत आतापर्यंतचे, हे सगळे डिटेल्स जे आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.